नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, ब्रेकिंग न्यूज, माननीय एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यांचे सरसकट वीज बिल माफ। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या, ठळक बातम्या तसेच शासन निर्णय, योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर बघूया एकनाथ शिंदे यांनी कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, माननीय एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यांचे सरसकट वीज बिल माफ। तर इथं बघू शकता MSEDCL बिल पेमेंट। तर बघा, आपण दररोज वेगवेगळ्या बातम्या पाहतो, त्यातील काही खास असतात। वीज दरवाढीबाबत बिल ऑफ इलेक्ट्रिसिटी नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांना वीज बिलाला इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट सूट मिळणार आहे। असे म्हटले आहे की उद्योग, ऊर्जा आणि कामगार मंत्रालयाने राज्य सरकारकडून महावितरण कंपन्यांना वीज बिलातून संपूर्ण सूट देण्यासाठी अनुदान वाटप करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे। राज्यात आदिवासी विकास मंत्रालयाकडून कृषी पंपधारक आणि अनुसूचित जातीशी संबंधित वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास मंत्रालयाने 2023 साठी महावितरण महामंडळाला 200 कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य दिलेले आहे। दरम्यान महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड रुपयाचे वितरण सुरू ठेवण्यासाठी शासनाची मंजुरी मिळालेली आहे। तर बघा, एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, या शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ। अतिरिक्त माहिती तर बघा, इथं अशा प्रकारे इथं दिलेली आहे आणि इथं नंबरसुद्धा दिलेला आहे, टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे, तुम्ही इथं जाऊन चेक करू शकता। तर अशा प्रकारे माननीय एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय झालेला आहे। तर बघा, सर्व शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करणार असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।